नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे VRM स्टुडिओ. आणि मी आज आपल्या सर्वांना घेऊन आलो आहे परळी वैद्यनाथ, जिल्हा बीड या ठिकाणी. आता हे जे ठिकाण आहे ते आहे वैद्यनाथांचं, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं हे शहर. आणि या शहरामध्ये आपण दर्शन करण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. आता सध्या आपण पाहतो की वैद्यनाथ मंदिराचा सध्या जे सुरू आहे की कोणतं मूळ मंदिर परळीचं आहे की जे वैद्यनाथ धामचं आहे ते आहे. परंतु कसं असतं, आपल्या श्रद्धेचा विषय असतो. आपल्याला ज्या ठिकाणी मनाला शांती मिळते तेच खरं देवाचं स्थान असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि प्रभू वैद्यनाथांचं हे स्थान, म्हणजे प्रभू वैद्यनाथ म्हणजे नेमके आहेत कोण? तर आपण ऐकतो की ती रावणाची गोष्ट, एक वैजूगवळी होता, मग ते नाही गेले. या थोतांड गोष्टी ऐकण्यापेक्षा नेमकं मुळाशी जाणं हे आपल्याला जास्त अधिक महत्त्वाचं ठरेल. तर त्यासाठी मी थोडी स्टडी केली की नेमकं वैद्यनाथ म्हणजे नेमके कोण. तर वैद्यनाथ जे आहेत ते स्थान आहे श्री अत्री ऋषींचं. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग जरी पाहिलं तर लोक म्हणतात की महादेव किंवा शंकराचं, परंतु 12 ज्योतिर्लिंग हे 12 वेगवेगळ्या तत्वांचं जे आहे ते ज्योतिर्लिंग आहे. जसं की घृष्णेश्वर मंदिर हे वायू तत्वाचं आहे, तसं परळीचं वैद्यनाथ किंवा वैद्यनाथ जे होते ते होते अत्री ऋषी. आणि जवळच असणारी अंबाजोगाईची योगेश्वरी म्हणजे अनुसया माता, आणि त्याच्याशीच रिलेटेड लातूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे, ते त्यांच्याशीच रिलेटेड जे पुत्र असतील किंवा शिष्य असतील त्यांची काही मंदिर आहेत. तर अत्री ऋषी हे वैद्यनाथ कसे असं तुम्ही म्हणाल तर बघा, अत्री ऋषींचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये होतो, 5व्या मंडळामध्ये त्यांचा उल्लेख येतो. आणि पूर्वी कसं असायचं की सर्व काही लिखित नसायचं, बऱ्याचशा गोष्टी ओरल, म्हणजे शिष्य आणि गुरु शिष्य परंपरा होती, त्यामध्ये ओरल म्हणजे मौखिक दृष्टीने ज्ञान हे पुढच्या पिढीला दिलं जात होतं. आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आयुर्वेद हे चरक संहिता ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही चरक संहितेचा जर अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येते की चरक संहिता ही कशावरनं बनली, की अग्निवेश संहिता जी होती त्याच्यापासून चरक संहिता बनली. आणि आता ही अग्निवेश कोण होते, तर अग्निवेश जे होते ते अत्री ऋषींचे शिष्य होते. आणि त्यांना त्यांचं जे ज्ञान होतं ते अत्री ऋषींकडनं मिळालं होतं. त्यांची जी होती ती अग्निवेश संहिता होती, ज्यावरनं की आजचं जे आयुर्वेद आहे किंवा आयुर्वेदाची जी संहिता आहे ती हे केली जाते. म्हणून जे मूळ ज्ञान होतं किंवा जो भारताच्या म्हणजे फादर ऑफ इंडियन मेडिसिन जे आहेत किंवा आयुर्वेदाचे जे मूळ पुरुष आहेत किंवा जे मूळ ज्ञान आहे ते अत्री ऋषींकडे होतं. आणि असं म्हणतात की अत्री ऋषींनी ते जे ज्ञान होतं ते डायरेक्ट देवांकडनं किंवा इंद्राकडनं त्यांना ते ज्ञान मिळवलं होतं. आणि आजची जी मॉडर्न जी सायन्स आहे, मेडिसिन आहे, त्याचे मूळ जे नाथ किंवा फादर, ज्याला आपण मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये काय म्हणू शकतो, वैद्यनाथ किंवा डॉक्टरला वैद्य असं म्हणतात. तर ते वैद्यांचे वैद्य किंवा सगळ्यांचे वडील असे असणारे वैद्यनाथ, अशा प्रभू वैद्यनाथाचं ते स्थान आहे. म्हणूनच त्यांना जे म्हणजे त्यांचं जे आहे त्यांनी वरुण, मित्र, मरुत, इंद्र, अश्विनी यांची त्यांनी स्तुती केली आहे ऋग्वेदामध्ये, ज्यांचं जे लिखाण अत्री ऋषींचं आहे. म्हणून आजूबाजूचे जेवढे मंदिर आहेत तुम्ही बघा, वरुणाचं मंदिर आहे, कुबेराचं मंदिर आहे, आजूबाजूचे जे मंदिर आहेत किंवा जे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आजूबाजूला दिसतं त्या परिसरामध्ये तुम्हाला दिसतं. आणि हे आहेत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी की आपल्या ह्या परळीच्या वैद्यनाथ मंदिराची जीर्णोद्धार करून आपल्या हिंदू धर्माचं एक रक्षण करण्याचं काम केलं. तर अशा प्रकारे आपलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आपलं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद, थँक्यू, बाय बाय मित्रांनो.